राज्यात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर योजनेला विरोध आणखी तीव्र होताना दिसत आहे। आता भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही या योजनेविरोधात भूमिका घेत महावितरणला निवेदन दिले असून स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या हातकणंगले तालुका समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीला निवेदन देण्यात आले। या निवेदनात केंद्र शासनाच्या स्मार्ट मीटर योजनेवर टीका करत या योजनेमुळे सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक भार वाढणार असल्याचा दावा करण्यात आला आहे। निवेदनात प्रीपेड स्मार्ट मीटरमुळे वीज वापरण्यापूर्वीच पैसे भरावे लागतील, तसेच खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी ही योजना राबवली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे राज्यातील नागरिकांवर ही योजना सक्तीने लादू नये अशी मागणी करण्यात आली आहे। कम्युनिस्ट पक्षाच्या महावितरणला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की हातकणंगले तालुक्यात ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन उभे केले जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल। एकीकडे शासन स्मार्ट मीटर ही आधुनिक आणि पारदर्शक व्यवस्था असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे विविध राजकीय पक्ष आणि ग्राहक संघटना या योजनेला विरोध करत आहेत। त्यामुळे स्मार्ट मीटरचा दावा आणखी पेटण्याची चिन्हे दिसत असून या प्रश्नावर शासन नेमकी कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे।